यानंतर मोबाईल ॲक्ट आपल्यापुढं प्रेझेंट होतो आहे. शिवांश सगरे या विद्यार्थ्याला विनंती करतो, प्लीज स्टेजवरती यायचं आहे. आज मोबाईल असं म्हणतो ना, आपल्याकडं अन्न वस्त्र निवारा ह्या मूलभूत गरजा आहेत, पण अन्न वस्त्र निवारा आणि त्यासोबत मोबाईलसुद्धा झालेला आहे. आणि म्हणून या मोबाईलचे दुष्परिणाम, या मोबाईलचे उपयोग यावरती तो आपल्याशी संवाद साधणार आहे. शिवांश सगरे मंचावर आला. या विद्यार्थ्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. शिवांश. आई मला माफ कर, पण तुझा मोबाईल ऑफ कर. आम्ही अभ्यास करताना तुझं व्हॉट्सअप चालू असतं. रोज नवं स्टेटस तुझ्या मोबाईलवरती दिसतं. जेवण करताना बाबाचं फेसबुक चालू असतं आणि कमेंट करता करता बाबाचं पोटी भरलेलं असतं. अगाई जिज्ञासू आहे आमचं, प्रत्येक गोष्ट जाणून घेणं हेच काम आमचं. मग दिवसभर जाता तुमच्यात दिसतं ते आमच्या डोक्यात बसतं. रेखू रडकते आता मोबाईल देता ते लगेच शांत बसतं. जग त्याच्यामध्ये दिसतं ते यंत्रीय वाचतं, नाचवतं, हसवतं, खेळवतं आणि कवळ्या वयात नको नको ते दृश्य दाखवतं. ते दृश्य पाहून आम्ही पण आनंदी होतो. तुम्ही झोपले की तुमचा मोबाईल गपचूप घेतो याची साधी भनकही तुम्हाला लागत नाही. कारण ऑनलाईनच्या जगात तुम्ही कधी ऑफलाईन वागत नाही. अहो चिखलाचे गोळे आम्ही, आकार तुम्ही देणारे. आधार आम्ही पडलो तर अस्वस्थ तुम्ही होणारे. दिवसभर आमच्यासाठी कष्ट करणारे तुम्हीच, पण आज तुमच्या आणि आमच्यामध्ये एक दरी पडली आहे. मोबाईल नावाची व्याधी येथे सगळ्यांना दडली आहे, पण लवकरच ह्या व्याधीचा उपाय शोधला पाहिजे आणि रडणाऱ्यांचा हात आजी-आजोबांच्या हातात दिला पाहिजे. मोबाईल नाही, मोबाईल देण्याच्या अगोदर त्याला रामकृष्ण काला पाहिजे, त्याला रामकृष्ण काला पाहिजे. आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करणारा माझा शुभ काला पाहिजे, माझा शुभ काला पाहिजे. स्वराज्य टिकण्यासाठी शरीराचे तुकडे तुकडे होताना असे यातना सहन करणारा माझा शंभूराजे काला पाहिजे, माझा शंभूराजे काला पाहिजे. परिस्थिती नसताना, गरिबी असताना पाव खाऊन अभ्यास करणारा, देशातील सगळ्यात मोठे संविधान लिहिणारा माझे बाबासाहेब काला पाहिजे, माझे बाबासाहेब काला पाहिजे. म्हणून म्हणतो, आई मला माफ कर, पण तुझा मोबाईल ऑफ 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 कर. कधीतरी त्या मोबाईल शिवाय आजूबाजूला बघा, दिसेल तेव्हा मी तुम्हाला तुमच्याकडे बघताना. मी तर मोबाईल फोन असतो तर असा विचार करताना. मी तर मोबाईल फोन असतो तर काय झालं असतं. सकाळी सकाळी उठल्यावर आबांनी देवादी मलाच पाहिलं असतं. दिवसभर त्याचं फक्त माझ्याकडे राहिलं असतं. बाबा मला सगळीकडे गेले असते घेऊन, खिशात मी त्यांच्या जगालो असतो पाहून. आई माझ्याकडे बघून कुदकुद वाचली असती, सतत मला गालाला लावून गप्प मारत बसली असती. नको मला मोठा केक, नको नवी खेळणी, गिफ्ट म्हणून द्याल का मला तुमचा थोडासा